तर तुम्ही पूर्णपणे नंतर ते व्यापच सोडून द्याल की शेणखत आणायचं, मळी किंवा कोंबड खत आणायचं, ते व्यापच सोडून देणार शेतकरी तो. नमस्कार, माझे नाव विशाल लालसो पिसाळ, गाव चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. 2018 पासून शेती करतोय, म्हणजे पूर्ण वेळ शेती करतोय. तर त्यामध्ये आता पारंपरिक पद्धतीने आम्ही सेंद्रिय खतांचा जर वापर म्हणलं तर मळी, शेणखत आणि कोंबड खत ह्याच्यावरती जास्तीत जास्त भर असायचा. पण यावर्षी आता काय झालं, 2-3 वर्षापासून इंडोफर्ट, इन्फिनिटी कंपनीचं इंडोफर्ट आम्ही वापरतोय. ते पण आम्ही पहिल्यांदा ट्रायल म्हणून वापरलं. तर खर्चात बचत आणि त्याचा रिझल्ट हा शेणखत, मळी आणि तुमच्या कोंबडी खत याच्यापेक्षा चांगला भेटला आम्हाला. प्रयोग म्हणून आम्ही काय केलेलं, तो पण खर्च आणि हा इंडोफर्टचा खर्च तुलना करून बघितल्यानंतर इंडोफर्टच परवडते. का तर ते टाकाय सोपं पडते आणि जिथं पीक आहे तिथंच ते पूर्णपणे जाते. आमच्याकडे एकतर पाण्याची कमतरता, तालुका खटाव असल्यामुळे ते पिकाची परिस्थितीच बघितल्यानंतर समजतंय की इंडोफर्टचा काय फरक पडला. आमच्याकडे प्रामुख्यानं बटाटा, खरीपमध्ये बटाटा, आलं आणि ऊस हे प्रामुख्यानं 3 पिकं आमच्याकडे घेतो आम्ही. आणि तिन्ही पिकाला 3 वर्ष झालं वापरतो इंडोफर्ट. त्याच्यामुळे काय होतं, जमीन महत्वाची म्हणजे भुसभुशीत होत्या, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. मागच्या वर्षी वापरलेलं होतं, म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय प्लॉट केलेला आल्याचा, तर आलं काढताना सुद्धा गांडूळ निघाले. बियाण्यासाठी तो प्लॉट गेलेला, बियाण्यासाठी जाताना आलं काढल्यानंतर सुद्धा रानात गांडुळांची परिस्थिती बघायला भेटली आम्हाला. आम्ही स्वतः वापरलेलं होतं. तर ते बटाटा लागणीच्या अगोदर आम्ही एकरी 12 ते 14 बॅग पूर्णपणे रानात विस्कटलेल्या होत्या. आणि भर घालताना जे आपण 21 ते 25 दिवसाच्या दरम्यान सरी पाडून घेतो, म्हणजे भर देतो बटाट्याला, त्यावेळेस रासायनिक खताबरोबर 5 ते 6 बॅग वापरलेले होते. त्यामुळे कसं होतं, रासायनिक खत पण व्यवस्थित पुरतंय. पहिल्यांदा आमचं टार्गेट एकच असायचं की मळी, शेणखत वापरून आम्ही क्विंटलला टन निघाला तरी आम्हाला भरपूर वाटायचं. पण ह्या वर्षी माझंच टार्गेट आहे, म्हणजे माझं निघालेलं टार्गेट 5 क्विंटलला 7.5 टन माल निघालाय. एका झाडाला साधारण ते 10 ते 12 बटाटे एक साईजचे व्यवस्थित आले होते. आणि इंडोफर्ट वापरल्यामुळे कसं झालं, रोग प्रतिकारक क्षमता पिकाची वाढल्यामुळं फवारणीमध्ये बचत झाली. आणि जेवढं काय आपण म्हणजे ड्रिपची वगैरे खतं देतो त्याचा अपटेक फास्ट झाला. इतर शेतकऱ्यांना हेच सांगेन की फक्त तुम्ही जर वापरणार असेल तर थोड्या स्केलवरती वापरा आणि त्याचा रिझल्ट बघा. तर तुम्ही पूर्णपणे नंतर ते व्यापच सोडून द्याल की शेणखत आणायचं, मळी किंवा कोंबड खत आणायचं, ते व्यापच सोडून देणार शेतकरी.